असं आम्हाला सुचवलं जायचं. तुम्ही एकत्र किती प्रोजेक्ट मध्ये काम केलं? सलग बघायला गेलं तर आपण सलग 12 वर्ष काम करतो म्हणजे तसं. फार भारी. एकमेकांना तुम्ही आता ओळखत असाल आणि पुरतं ओळखत असाल. बरं, आपल्या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन म्हणजे आपल्या नावाची जी काही विल्हेवाट लागते. पर पुष्पक छत्री हे तर मी स्वतः वाचलेलं आहे पेपर हो मध्ये. हो तर पुष्कर छत्री, अनिकेत विश्वासराव, संकर्षण कराडे या तीनही नावांची विल्हेवाट लावलीच जाते. आपल्या तिघांचंही नाव उच्चारायला तुमच्याकडे जर शैक्षणिक पात्रता नसेल तर पुष्कर सुधाकर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव आणि संकर्षण कराडे हे शब्द नाहीत, जिभेवरती वळत नाही. याचा कधी अनुभव आलाय तुम्हाला? खूप वेळा. हा, आता तू सांग पुष्कर श्रोत्री हा ह्याचं पोस्टर श्रोत्रो असं कोण कसं बोलू शकतं? काय म्हणले? पोस्टर श्रोत्रो पुष्पक छत्री. बरं, श्रोत्रीचं क्षत्रिय श्रोत्री हे झालेलंच आहे. काही जण आणि पुष्कर हे असं पण म्हणाले. हो. आमच्या या कार्यक्रमामध्ये एक ताजा ताजा घडलेला कलाकार आहे. अगदी पदार्थ इतका गरम आहे तो. हा. तुम्ही आलात आणि तो कलाकार झाला, तर त्याला मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. प्लीज या. अरे वा वा वा. अरे बापरे. हो हो हो, वा. अण्णा पुंजे अण्णा पुंजे. नाना पुंजे नाना नाना पुंजे पुंजे. हा लोक पुष्कर श्रोत्री चुकतात, ठीक आहे. त्यांनी केलेल्या भूमिका चुकायचा पराक्रम फक्त तुम्ही केलाय. हा, वा. कुणाला भेटायला आलाय? पुष्कर छत्री पुष्कर छत्री. हा हे काय आता ना, मुंबईमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कधी पाऊस पडतो. हो 1 जानेवारीच्या सकाळी पण पाऊस पडतो. छत्री सगळ्यांना लागतेच. हो. आणि यांच्याबद्दल काय सांगायलाच नको. सांगायलाच नको माझ्याबद्दल हा. काही. त्यांचा तो विश्वास बसणार नाही एवढा अभिनय आम्ही बघतो. काय राव तुम्ही. बरं, आपण आता जरा पदार्थ चेक करूया. तुम्ही ओके. काय आणलाय? हे मटण खिमा आहे कारण कोंबडी पळाली ना. हो, कोंबडी पळाली. अरे काय आणलंय मामा ह्याच्यात? हे त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. कुठला? खिमा पाव. खिमा पाव. आमच्या दोघांचाही आवडते पदार्थ आहे खिमा पाव. आवडीचा पदार्थ आहे. वा वा, फार छान. काका, खूप मनापासून नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्ही असेच येत राहा. धन्यवाद. पण तुमचा अभिनय बघून मला हे वाटतंय की तुम्ही स्वभावाने फार मिशिकील आहात नाही? चला 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 चला. बरं, मला एक प्रश्न, मी मध्यंतरी गिरीश ओक सर आले होते, त्यांनाही विचारला. तुम्ही एवढे खवय्यी आहात की तुम्हाला त्या गावच्या त्या रंगमंदिराच्या भोवताली काय मिळतं याची 100% माहिती असणार आहे. आत्ता परवा जळगावला प्रयोगाला गेलो होतो. जळगावला गेलो की मी आसोद्याला जातोच. एक बहिणाबाई चौधरींच्या घरी जाऊन यायचं आणि दुसरं आसोद्याचं मटण खायचं. हो का? आ पण एक ह्याचं छोटासा- काय? हा, ते तुम्हाला खायचंय सर.